हॅलो मंडळी, नमस्कार. आणि आज थोडंसं एक वेगळं मला शेअर करायचं आहे. लाईक मल्टिपल टाइम्स मी ही गोष्ट शेअर केलेली आहे आणि आता मी हे लास्ट टाइम शेअर करते बिकॉज दिस इज गेटिंग टू मच. आणि ह्याच्यापुढे मी अजिबात कोणालाच क्लॅरिफिकेशन देणार नाही आहे, भलेही ते कुठल्याही एक्सटेंटला असू दे किंवा काहीही असू दे. आय डोंट ओ एनी एक्सप्लेनेशन टू एनी वन फॉर दिस बिकॉज मी असं समजते की आता जे लोक परत 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 तेच 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 जर बोलणार असतील तर मे बी त्यांना अक्कलच नाही. नॉट मे बी, शुअर फॉर शुअर त्यांना अक्कल नाही आहे. ते गू खाणारे आहेत आणि त्यांनी कधीच काही दुनिया बघितलेली नाही आहे. त्यांनी यूट्यूबवर फक्त आणि फक्त हा कचराच बघितलेला आहे आणि त्यामुळे त्यांना ह्या कचऱ्याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, काहीतरी खूप लोक चांगलं करतायत ह्याचा काहीच अंदाजा नाही आहे. तर ते फक्त त्याच घाणीमध्ये लोळणारे डुक्कर आहेत आणि व्हॉटेवर आहे ते. मे बी ते धंदेवाल्या बायकांच्या नादाला लागलेलं पब्लिक आहे, त्याच्यामुळे त्यांना फक्त तेवढंच त्यांचं जग आहे आणि त्यामुळे मला त्यांना आता ह्याच्यापुढे काहीच सांगायचं नाही आहे. हा व्हिडिओ मी पिन करून ठेवणार आहे आणि ज्यांना बघायचं आहे, ज्यांना म्हणजे कधी असं जरूरत पडेल तर ते चेक करू शकतात. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळून जाईल आणि ज्यांना तिथेच अडकून पडायचं आहे त्यांना पडू देत, त्यांच्या विचाराचे ते. आता अशी कॉमेंट आली, ज्या कॉमेंटमध्ये फेस रिव्हीलबद्दल लिहिलेलं असेल ती कॉमेंट मी लगेचच तत्काळ उडवून टाकणार आहे. तिथल्या तिथे ती कॉमेंट उडवून टाकणार आहे विदाऊट एनी एक्सप्लेनेशन. ज्याला जे वाटायचं आहे वाटू दे, की गॉसिप गर्लची फाटली, गॉसिप गर्लमध्ये हिंमत नाही, आपण बोललो ते खरं होतं म्हणून तिला झोंबलं, म्हणून ती डिलीट करते, म्हणून तिने मला ब्लॉक केलं. व्हॉटेवर तुमच्या ताई दादांना, त्या धंदेवाल्यांना तुम्हाला जे जाऊन तुमच्या मनाची शांती करायची आहे, जे उडवून घ्यायचे आहेत ते उडवून घ्या. मला त्याच्याशी घेणं देणं नाही. सो येस, आजचं पॉडकास्ट किंवा आत्ताचं मी हा विषय क्लिअर करायला घेत आहे की तुम्हाला तर माहितीच आहे की मला जितके व्हिडिओज मी आजवर केले ऑलमोस्ट 1000च्या वर असतील. ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओवर एक कॉमेंट कॉमन असते आणि ते हे अंडे करतात, नाहीतर त्यांचे सडके दादाताई करतात, नाहीतर या धंदेवाल्या बाया करतात. हे लोक तुझा फेस दाखव का, तुझ्यामध्ये हिंमत नाही का, किंवा आम्ही दाखवू, आम्ही तुला एक्सपोज करू, आम्ही तुझं काय तुझी रियालिटी दाखवू, तुझी माहिती मिळाली आहे. तर गांडू लोकांनो, हा हक्क मी ज्या प्लॅटफॉर्मवर काम करते, ज्या प्लॅटफॉर्मवर पॉडकास्ट करते त्या प्लॅटफॉर्मने मला दिलेला आहे. हा हक्क मला संविधानाने दिलेला आहे. हा हक्क मला क्रिएटर्स सपोर्टने दिलेला आहे. हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हा सोली माझा हक्क आहे. तुमची फॅमिली उघडी पाडा, तुमची मुलं नागडी पाडा, तुमच्या आईला तुम्ही विका, नाही तर स्वतःला विका, नाही तर नवऱ्याला विका. जसा तो तुमचा हक्क आहे ना धंदा करण्याचा, तसा मला माझी प्रायव्हसी जपण्याचा हक्क आहे आणि तो कोणीच माझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि तुम्ही तो करण्याचा प्रयत्न केलात ना तर जगाच्या कुठल्याही कोर्टामध्ये तुम्हाला ब्रीच ऑफ कंडक्ट म्हणून पकडलं जाईल. तुमच्यावरती सगळी केस उलटी फिरेल फक्त ह्या एका गोष्टीसाठी की तुम्ही कोणाची तरी प्रायव्हसी ब्रीच करताय. आणि खरंच मी हे तुम्हाला ओपन चॅलेंज देते की करून बघा, जे करताय करून बघा. हा एक स्क्रीनशॉट बघा. आणि मावसाडे हो, हे मी गुगलवरनं घेतलंय कारण गुगल पेमेंट येतं मला, गुगल पैसे देतं मला आणि त्याचा सदुपयोग करायचा पण मला चांगलंच माहिती आहे. मी गुगलचे सगळे नॉर्म्स, सगळे टर्म्स अँड कंडिशन्स आणि त्यांचे जे काही गाईडलाईन्स आहेत ते फॉलो करते, कारण यूट्यूब ही त्यांचीच सब कॅटेगरी आहे आणि त्यांच्याकडनंच पैसे येतात. राईट? यूट्यूब तुला डायरेक्टली पेमेंट नाही करत ना. गुगल पेमेंट, गुगल ॲडसेन्स अकाउंट उघडलेस ना. मावसाडे, येड्या भोकाची उडवून घेणारी धंदेवाली, खूप IPS होण्याच्या वगैरे गोष्टी करतेस ना, स्वप्न होती ना तुझी.
स्वप्नच राहणार होती ती. तुला साधं साध्या लीगल गोष्टी माहिती नाहीत ग, काय अलाउड आहे काय नाही, आपण लीगली काय करू शकतो काय नाही, ह्याच्याबद्दल तुला साधी माहिती नाही. कसली IPS होणार होती? तुला काय इंडियन पिनल कोड काय आहे, काय सांगतं, काय धारा आहेत, तुला काय माहिती तरी आहे का? नुसतं फुकाच्या बाता मारायच्या. त्या चड्डीनेच पाठवलं होतं मला. काय तर मावसाड सांगते की अगं ती सगळं गुगलवरनं कॉपी करते, ते पण आहे माझ्याकडे रेकॉर्डिंग. अगं कॉपी करायला पण अक्कल लागते ग मावसाडे, जी तुझ्यासारखा धंदा करायला नाही लागत. इतके सुंदर सुंदर चॅनल्स आहेत मंडळी, इतके सुंदर सुंदर चॅनल आहेत. ह्यांना काय माहिती आहे ह्या अंड्यांना सडक्यांना? काही चॅनल्सना तर इवन आवाज पण नसतो, सगळं नुसतं रॉ फुटेज असतं, बिलकुल आवाज नाही की फेस रिव्हील नाही, काहीच नाही. ते असंच काम करत असतात, आपली दुनिया दाखवत असतात. किती असे नॉर्वेचे बघितलं मी, किंवा कुठे अंटार्क्टिकाचं बघितलं आहे, त्याच्यानंतर एक्स्ट्रीम गरमीवालं वेगवेगळे कुठल्या कुठल्या देशाच्या कोपऱ्यातनं बघितलेलं आहे की इतकं सुंदर सुंदर आणि इतकं छान फिल्मिंग असतं, इतकं ते विजनच इतकं डोळ्याला सुखावणारं असतं. आणि फक्त तो साऊंड इफेक्ट की काय जेवण बनवतायत किंवा साधी चटई उचलतायत किंवा नुसतं चालतायत, त्या पानांवरून चालण्याचा आवाज, काही काही म्हणजे त्यांचा चेहरा दिसत नाही, फक्त हालचाल किंवा पाय किंवा इतर गोष्टी, हात असं काम करताना वगैरे दिसतं. आणि तो एक बॅकग्राऊंड नॅचरल साऊंड. इतके सुंदर व्लॉग्स बनवतात. ह्यांनी काय बघितलं आहे आयुष्यात आणि काय ह्यांना कसं माहिती असणार आहे? धंदा करण्याच्या पलीकडे गेले तर ना, आणि कर्तृत्वाच्या गोष्टी करतात हे लोक. वाव, म्हणजे खरंच लास्ट टाइम मावसाडला जी कॉमेंट आली होती ना की काय तू अचीवमेंटच्या गोष्टी करते, खरंच इतकी ॲप्ट होती ना. काय अचीवमेंट आहे ह्यांची? ह्यांचंच काहीतरी स्वतःच ठरवून टाकलं आहे आणि ह्यांच्या 4 सडक्या टाळक्यांनी अंड्यांनी ह्यांना काहीतरी सांगितलं आहे. बस ह्यांचं तेच धरून बसले आहेत की बापरे आपण काय. आणि आता अंड्यांची हाईट झाली आहे की मला येऊन सांगत असतात की तुझं कर्तृत्व बाई मला नाही सिद्ध करायचं आहे. मला कोणालाही, मी इथे काहीही सिद्ध करायला आलेली नाही आहे. मी माझ्यासाठी आलेली आहे. मला कमवायचं आहे. मला ह्यांचं फालतूपणा लोकांच्या समोर आणायचा आहे. माझं स्वतःचा अजेंडा आहे. मी स्वतःच्या जे मला करायचं आहे माझं काम करण्यासाठी मी इथे आलेली आहे. मी कोणाला काहीही प्रूव्ह करायला, कोणाला माझी काही अचीवमेंट दाखवायला इथे आलेली नाही आहे. सो मी तुम्हाला काही यूट्यूब चॅनल्सचं, स्पेशली व्लॉगिंगचं, कारण आपल्याला आता माहितीच आहे सगळ्यांना की रोस्टिंग चॅनल्स तर खूप आहेत. हिंदीमध्ये तर जास्त आहे, मराठीमध्ये आय थिंक माझं एकटीचंच फेसलेस रोस्टिंग चॅनल आहे. सो आय एम युनिक इन मराठी आणि ते माझं निश आहे. बट हिंदीमध्ये बरेच जणं रोस्टिंग चॅनल, फेसलेस रोस्टिंग करतात. सो ते तर तुम्हाला माहितीच आहे. पण अंड्यांना व्लॉगिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तर इतकं सुंदर व्लॉगिंग जरा बघा अंड्यांनो, मी टॅग करेन. आणि तुमचे ताई दादा फेल आहेत, त्यांचा गू घाण फेस बघण्यामध्ये आम्हा कोणालाच इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला लखलाभ, तुम्ही बघा, चाटत बसा, रोज खात बसा. ह्याच्या पुढे मी आता काहीच बोलणार नाही आहे. सो हेच मला परत यार दरवर्षी हे क्लॅरिफाय करावं लागतं. बट सिरियसली गाईज, दिस इज लास्ट टाईम एव्हर. आय थिंक ही प्रत्येकाची पर्सनल चॉईस आहे की काय दाखवायचं आहे, काय नाही दाखवायचं आहे, कोणाला दाखवायचं आहे, कितपत दाखवायचं आहे. अशी जबरदस्ती नसली पाहिजे की ह्यांनी सगळ्यांना उघडं पाडलं म्हणून सगळ्यांनी सगळंच दाखवायचं किंवा दाखवूनच बोलायचं तरच त्याला काही अर्थ आहे. अँड इफ दॅट इज द केस, देन मी पण हे म्हणू शकते की तुम्ही असं व्लॉगिंग ट्राय करा, जेणेकरून तुमच्यावर रोस्टिंग पण नाही होणार आणि तुमचं खरं टॅलेंट, तुमचं थोबडा न दाखवता बघू ना तुमचे एडिटिंग स्किल्स आणि किती टॅलेंटेड आहात ते. कारण जे लोक असे कॉमेंट करत येतात ना, तू कशाला त्यांच्या आयुष्यात आणि तू कशाला हे करते ते करते, तर सगळ्यात पहिले तर तुम्ही तुमच्या लोकांचं हा इंटरेस्ट आहे की लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची, लोकांचं काय चाललंय आणि ताईचं याचं काय झालं, ताईचा नवरा काय करतो, कुठे झोपलाय, कोणाबरोबर उलटलाय, की ताई कोणाबरोबर उलटली आहे, की तिचा पोरगा कसा ढ आहे, हे सगळं बघण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असतो आणि त्यामुळे तुम्ही हे अशा व्लॉगर्सचे व्हिडिओज बघता. सो यू डोंट हॅव एनी राईट टू से दिस टू एनीवन की बाबा तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काय करायचं आहे, काय चाललं आहे, हे स्वतःला विचारा आधी. ओके सडक्यांनो.
सो या आय विल गिव्ह फ्यू लिंक्स ऑफ द व्लॉग्स, फेसलेस व्हिडिओज जे बनवतात आणि खूप सुंदर आणि छान असं मस्त असं बघायला आणि एक वेगळी दुनिया आणि खूप छान वाटतं. यू कॅन जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बघू शकता आणि इट इज ॲब्सल्युटली फाईन अँड राईट गिवन बाय द यूट्यूब. ह्यांना नाही माहिती, ह्यांना सगळं उलटंच करायचं माहिती आहे, फक्त पैसा आला पाहिजे इतकंच माहिती आहे. कारण बाकी काही असं कशाचा अभ्यास नाही की काही तेवढी कुवतच नाही आहे ना. सो काय आता यांच्याकडनं अपेक्षा करायची. एनिवेज आत्तापुरतं इतकंच. आणि आज सेकंड पॉडकास्ट येणार आहे, असं समजू नका बिलकुलच की कालच्यासारखं होईल. आजचा पॉडकास्ट येणार आहे. सो सी यू इन द इव्हनिंग. तोपर्यंत मस्त राहा, एन्जॉय, टेक केअर, बाय बाय, एन्जॉय दिस पॉडकास्ट.